मी G20ची कॉन्फरन्स जेव्हा अटेंड केली मेक्सिकोला 2012 मध्ये, त्यावेळेस डॉक्टर आंबेडकर कॉलेज जे नागपूरला खूप नावाजलेलं कॉलेज आहे, महाराष्ट्रातलं A+ ग्रेडचं कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये मी BSc सेकंड इयरला होतो. आणि त्यावेळेस माझ्यासोबत शिकणारे जे माझे मित्र होते, त्या मित्रांसोबत जेव्हा मी बोलायचो, त्या मित्रांसोबत जेव्हा मी राहायचो, त्यावेळेस माझ्या म्हणजे आपल्या समाजातले जे मित्र होते माझे, त्या लोकांना आपला स्वतःचा परिचय एक ट्रायबल म्हणून देताना खूप जास्त लाज वाटायची. तुमच्यापैकी किती लोकांना ट्रायबल म्हणून अभिमान वाटते? हात वर करा. ट्रायबल आहोत आम्ही हे अभिमानाने सांगावं वाटते असे किती लोक आहेत? आताही खूप संकोचाने हात वर येत आहेत. आणि याचा सर्वात मोठं कारण मला वाटते, ते कारण असं आहे की आपल्या संस्कृतीचं असलेलं अज्ञान. आपल्या संस्कृतीचं आपल्याला अज्ञान म्हणजे काय? तर अज्ञान असं कि लोगों में हमारे बारे में जो धारणाएं है कि एक ट्राइबल मतलब कौन? एक ट्राइबल मतलब यहाँ पे चूना पोता हुआ, आधे कपड़े लपेटा हुआ या पट्टियां लपेटा हुआ अधनंगा इंसान जो किसी जंगल में झिंगा लाऊ कर रहा होगा, वो आदिवासी है, वो ट्राइबल है. ये लोगों के दिमाग में घुसा हुआ है. और इसीलिए अपने आप को जब ट्राइबल बताने की बात आती है, अपने आप को लोगों के सामने इंट्रोड्यूस करने की बात आती है कि आई एम ए ट्राइबल, उस समय में संकोच पैदा होता है. और यहाँ पे गलती किन चीजों की है? गलती किसकी है? गलती है उन लोगों की जिन्होंने कभी भी अपने ट्राइबल कल्चर को, अपनी ट्राइबल फिलोसॉफी को जानने की कोशिश नहीं की. जैसा परोसा गया वैसा का वैसा ही लिया. अपना एजुकेशन जो है, उस एजुकेशन को, उस शिक्षा को इस कल्चर के साथ में मैच करने की कभी कोशिश नहीं की. मैंने जब मास्टर्स किया, अभी मैं लॉ कर रहा हूं, और गर्व से बताना चाहूंगा कि गोंडवाना यूनिवर्सिटी की PhD की जो पेट की एग्जाम है वो मैंने क्रैक की है सर. और अभी इस साल से PhD भी शुरू करूंगा. तो मैंने जो एजुकेशन किया, उस एजुकेशन को मैंने गोंडियन कल्चर के साथ में मैच करने की, हमारे ट्राइबल कल्चर के साथ मैच करने की कोशिश की. और मैंने क्या पाया? मैंने ये पाया कि गोंडियन कल्चर साइंटिफिक एस्पेक्ट में कहां पे टिकता है. साइंटिफिक एस्पेक्ट है क्या उसका कुछ? तो बहुत सारे लोग मुझे बोलते थे कि ट्राइबल का जो कल्चर है वो अंधश्रद्धा वाला है, अंधश्रद्धाळू आहोत आम्ही. आणि असंच लोकांमध्ये ज्या भ्रांती आहेत आपल्या बाबतीत की आम्ही अंधश्रद्धाळू आहोत, आमच्यामध्ये सगळ्या अंधश्रद्धा पसरलेल्या आहे. आणि मी इथे बसून जेव्हा ऐकत होतो तर मोस्टली काही लोकांच्या तोंडून मी या गोष्टी ऐकल्या की अंधश्रद्धा आमच्या समाजामध्ये पसरलेल्या आहेत. माफ करा, अंधश्रद्धा पसरलेल्या नाहीये, त्या श्रद्धेच्या मागचे जे सायंटिफिक एस्पेक्ट आहे ते आम्हाला माहित नाही, म्हणून आम्ही त्याला अंधश्रद्धा असं म्हणतो. हम लोग अंधश्रद्धा क्यों बोल रहे हैं? मुझे हमारे एक सहयोगी थे, डॉक्टर है वो, उन्होंने एक बार एक क्वेश्चन किया था की दादा, आपल्या समाजामध्ये लोकांच्या अंगामध्ये देव येते, ठीक आहे, आपल्या समाजामध्ये लोकांच्या अंगात देव येते, आणि एक जो वर्ग आहे आपल्या समाजाचा म्हणजे आपल्या सगळ्या लोकांमधला एक वर्ग तो मंदिरामध्ये पूजा करतो. समजून घ्या कोण, ठीक आहे. ते लोक ना इतके पूजा पाठ करतात, ते लोक दिवसभर छोटी वाढवून दिवसभर घंटा वाजवणं आणि आरती ओवाळणं हे सगळं करत असतात. मग त्यांच्या अंगात देव येत नाही आणि आपल्याच लोकांच्या अंगात त्यावर देव येते. हा जो प्रश्न मला त्यांनी विचारला, माझ्याकडे उत्तर काय असायला पाहिजे? माझ्याकडे उत्तर हे असलं पाहिजे की डॉक्टर्स म्हणतात देयर इज अ मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर. मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर काय म्हणजे मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर? मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डरचा अर्थ असा होतो की एखादा व्यक्ती एखाद्या वेळेस कुठलं तरी दुसरं व्यक्तित्व स्वतःमध्ये जगतो आणि तो त्याच्यासारखा वागू लागतो. त्याला मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणतात. हे आपल्या लोकांमध्ये असेल. म्हटलं असतं का? बरं, आपण थोडंसं या विषयावर चर्चा करूया म्हणजे. तर ठीक आहे, तयार होते चर्चा करायला.
कारण आता काहीतरी नवीन मिळेल. मुकेश दादा म्हटलं तर काहीतरी नवीन असतं यांच्याकडे, असं त्यांचा समज होता आणि मला पण त्यांना काहीतरी नवीन सांगायचं होतं. तर मी त्यांना म्हटलं, दादा मला एक सांगा, आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी शिकलो का? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, ऊर्जा अक्षय्यतेचा नियम काय म्हणते? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, इट इज सेइंग दॅट एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, इट कॅन बी चेंज फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. ऊर्जा ना बनवली जाऊ शकत ना संपवली जाऊ शकत. ऊर्जेला आपण एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतरित करू शकतो. जसं इलेक्ट्रिक प्रेस, इलेक्ट्रिसिटी दिली, हीट एनर्जी मध्ये कन्वर्ट झाली आणि प्रेस गरम झाली. साऊंड, इलेक्ट्रिसिटी दिली, साऊंड एनर्जी मध्ये कन्वर्ट झाली. बरोबर ना? बरोबर का? मी भाषण देत नाही, मी बोलतोय तुमच्यासोबत. असं समजू नका की भाषण देतो. देअर शुड बी टू वे कन्व्हर्सेशन, नॉट वन वे. ठीक आहे? आपल्या लोकांचं बोलणं झालं पाहिजे. तर ऊर्जा अक्षय्यतेच्या नियमानुसार आपण ऊर्जेला संपवू शकत नाही आणि ऊर्जेला बनवू पण शकत नाही. आता मी बोलत आहोत, माझ्या आतमध्ये ATP नावाने, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट नावाने एनर्जी स्टोअर होत आहे. मी जे काही खाल्लं असेल ते एनर्जी मध्ये कन्वर्ट होत आहे. बरोबर का? बरोबर ना? हा, मी जे काही खाल्लं ते एनर्जी मध्ये कन्वर्ट होत आहे. आता ही जी एनर्जी आहे ती मी जेव्हा काम करतो तेव्हा ती संपते. संपते म्हणजे त्याचा काहीतरी भाग लॉस होतो. त्याच्यानंतरही माझ्या बॉडीमध्ये क्रिया चालू असतात आणि त्या क्रियांसाठी एनर्जीची गरज असते. बरोबर? पण समजा एखादा व्यक्ती मेला तर त्याच्या मेल्यानंतर त्याच्यामध्ये एनर्जी होती ना? होती की नव्हती? होती की नव्हती? झोपले का सगळे? बोर होत आहे का? हा, मग सांगा, त्याच्यात एनर्जी होती की नव्हती? होती. मग ती एनर्जी कुठे गेली होती त्या मेल्यानंतर? मग आता त्याला म्हटलं दुसरीकडे येऊ, इसको साइड में रखते हैं. ठीक है, इस पॉइंट को साइड में रखते हैं. आता सायंटिफिक म्हटलं तर मग ते आम्हाला हा क्रमांक 1, क्रमांक 2 आणि क्रमांक 1 आणि क्रमांक 2 नुसार क्रमांक 3 प्रूफ होते असं सांगण्याची पद्धत आहे आम्हाला. ठीक आहे, म्हणून त्याला म्हटलं क्रमांक 1 साईडला ठेवा. आता दुसरा पॉइंट हा की मी गहू भिजवले आणि गहू भिजवल्यानंतर ते मातीवर ठेवले आणि टाईल्सवर ठेवले. तर तेच गहू भिजवलेले मातीवर ठेवले, तेच गहू भिजवलेले टाईल्सवर ठेवले. कहाँ पे कोंब आएगी बताओ? मातीवर. का? कारण मातीला आवश्यक असतं, म्हणजे त्या गहूला कोंब येण्यासाठी आवश्यक असलेलं वातावरण त्या मातीत होतं, टाईल्स मध्ये नव्हतं. आणि तीच गोष्ट आहे, मी एक प्रकारे माती आहे आणि ती जी एनर्जी होती त्या एनर्जीला येण्यासाठी माझ्यासारख्या माध्यमाची गरज होती. तुम्हाला माहिती असेल की आपण जेव्हा एनर्जी कन्वर्ट करतो त्याला मीडियमची गरज असते आणि दॅट मीडियम इज नथिंग बट द पर्सन हू इज बिलिव्हिंग ऑन दॅट. जो व्यक्ती त्याच्यावर विश्वास ठेवत आहे तो व्यक्ती तो माध्यम बनू शकतो. आता दुसरी गोष्ट, मग हा माध्यम जर जो टोटीवाला व्यक्ती आहे जो पूजापाठ करताय तो पण तर बनू शकते. बरोबर ना? हा प्रश्न त्यांनी केला. म्हटलं भाऊ, मी ज्याच्या बाबतीत इथे गोंग होत आहे, हे जे गोंग होत आहे, या गोंगोमध्ये मी माझा पुरखा, माझा आजा त्याचा गोंग करतोय है ना. जो मेरा दादा, मेरा पुरखा, माझे जे पूर्वज आहेत मी त्यांची गोंग करतोय. पण तो जो व्यक्ती आहे तो कोणाचा गोंगो करतोय? तो कोणाची पूजा करतोय? तो दगडाची पूजा करतोय. मग दगड शुड नॉट बी अ मीडियम. दगड इज नॉट हॅव्हिंग दॅट एनर्जी. ती एनर्जी मी माझा पुरखा मेल्यानंतर त्याचं पेन कारण करतो. पेन कारण केल्यानंतर त्याला मी मडक्यामध्ये ठेवतो कुंडाने. कुंडाने माझे जे देव आहे ते मी खोडाल त्यांच्या स्वरूपामध्ये मटक्यामध्ये ठेवतो. ते मी घडवून पेन कारण करून मटक्यात ठेवतो आणि जेव्हा मी त्याला काढतो तेव्हा मी मीडियम बनतो आणि ती मीडियम एनर्जीच्या स्वरूपात माझ्या अंगात येते आणि माझ्या अंगात देव येते. दॅट इज द सायंटिफिक ऍस्पेक्ट. नो मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर. त्याने मला शास्त्रांना नमस्कार केला. सांगण्याचं तात्पर्य आहे की आम्ही सायंटिफिक ऍस्पेक्ट कधी शोधत नाही.
आमच्या या गोंडियन कन्सेप्टच्या किंवा आपल्या ट्रायबल कन्सेप्टच्या बाबतीत जरा थोडा वेळा आधी कन्नाकेकर सांगत होते की 5 खंड होते. याचं सायंटिफिक प्रूफ शोधण्याचा प्रयत्न आमच्या मित्रांनी केला असेल का? कन्नाकेकरांनी काही पुस्तकं पण लिहिल्यात नव्हतं, मी एकाच वाचली असेल मे बी. आणि मी गोंदोला आणि मी त्यावेळेस MSc लावत होतो आणि त्याच वेळेसपासून जेव्हापासून मी मास्टर्स करत होतो तेव्हापासून मला आपल्या समाजाच्या बाबतीत खूप जास्त उत्सुकता निर्माण झाली आणि मी आपल्या फिलॉसॉफीजवर काम करू लागलो. तर ते बघितलं की सायंटिफिक ऍस्पेक्ट काय हो, 5 खंडाची धरती म्हणतो आपण, ठीक आहे. आणि जरोसरांनी म्हटलं की संस्कृत भाषेपेक्षा जुनी गोंडी भाषा आहे. सायंटिफिक प्रूफ आहे. आम्ही हे वाचतो, मी UPSCची तयारी करत असताना मी NCERTच्या इतिहासाच्या पुस्तकात वाचलं होतं की सगळ्या भाषांची जननी संस्कृत आहे. मग मी हा विचार केला, म्हणजे माझ्या डोक्यात हा प्रश्न आला, किती ट्रायबल्सला संस्कृत येते? अगर हम ये बोलते हैं कि ट्राइबल भी दुनिया के पहले व्यक्ति है, तो कितने ट्राइबल्स को संस्कृत आती है? अगर ट्राइबल्स को संस्कृत नहीं आती तो संस्कृत पुरानी भाषा कैसे हुई? संस्कृत पुरानी भाषा कैसे हुई? आणि यात मला मग प्रश्न येते की गोंडी सगळ्या भाषांची जननी कशी होते? तर मी बघतो मराठी शब्द पर्वत म्हणजे जमिनीचा तो भाग जो वर आलेला आहे. गोंडीमध्ये वर आलेल्या भागाला म्हणतात पर्रोवाट. गोंडीमध्ये वर म्हणजे पर्रो आणि वाट म्हणजे आला पर्रोवाट. जमिनीचा तो भाग जो पर्रोवाट आणि या पर्रोवाट शब्दापासून बनला पर्वत शब्द. म्हणून मराठी मधले जे शब्द आहेत ते माझ्या गोंडी भाषेतून आले हे मी प्रूफ करतो. मी हे प्रूफ करतो की गोंडी या गोंडीच्याच शब्दांपासून इंग्रजी शब्द बनलेले आहेत. जसं गावाला आपण म्हणतो नाल आणि गावातून आलो म्हणायचं असेल तर नाटे नाल वाटो ना. नाटे नाल. आता या शब्दाला तुम्ही इंग्रजीत लिहा बरं. नाटेनाल NATENAL नाटेनाल, बरोबर. आता याला मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने लिहितो NATIONAL नाटियनाल. मला नाही येत ते इंग्रजी, ज्याला TIO म्हणजे श वाचायचा नाही येत मला. मी NATIONAL म्हणजे नाटियनाल म्हटलं. काय चुकलो? नाटेनाल नॅशनल हा शब्द माझ्या नाटेनाल या शब्दापासून बनलाय. आणि नाटे म्हणजे गाव, नॅशनल म्हणजे राष्ट्र, नेशन म्हणजे राष्ट्र. हा शब्द माझ्या गोंडियन भाषेपासून आला. हे मी प्रूफ करतो. मला या गोष्टीतून जावं लागेल, सायंटिफिक अप्रोच घ्यावा लागेल. त्यावेळेस मला म्हणजे छाती ठोकून म्हणता येईल की येस वी आर द इंडिजिनस, वी आर द फर्स्ट पर्सन, वी आर द फर्स्ट स्पीशीज ऑन द अर्थ. का? जी अँथ्रोपॉलॉजी आहे, अँथ्रोपॉलॉजीनुसार ह्युमन रेसेस 5 प्रकारचे सांगण्यात आले आहेत. कॉकेशाइट, मंगोलाइट, ऑस्ट्रोलाइट, निग्रोइड आणि के पॉइंट. कॉकेशाइट, मंगोलाइट, ऑस्ट्रोलाइट, निग्रोइड आणि के पॉइंट हे 5 ह्युमन रेसेस. असंच होते जेव्हा आपण काहीतरी समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न करतो, त्यांना ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा असंच काहीतरी गोष्टी येत असतात. या गोष्टींना टाळायचं आपल्याला. तर काय सांगत होतो? ह्युमन रेसेस, या 5 ह्युमन रेसेस आम्ही जेव्हा म्हणतो की आम्ही इकडे पहिले, या गोष्टीवर मी एका शाळेमध्ये ज्युनियर कॉलेजमध्ये मी लेक्चरर आहे. आणि ती शाळा असं समजा अनफॉर्च्युनेटली बदकिस्मती से वो स्कूल RSS की है, ठीक आहे. तिथे पुष्कळदा माझं असं होत राहते, पुष्कळदा. आणि त्यात एकदा काय झालं, आता
एक आमचे सर होते। सर आपको याद होगा नवाब मलिक का एक स्टेटमेंट आया था, उसके बाद में हिंदू मुस्लिम के ऊपर कुछ तो, और उसके बाद में दंगे मतलब थोड़ा बहुत वो दंगे टाइप का एक परिस्थिती महाराष्ट्र में हुआ था। त्यावेळेस काय झालं की त्यांनी मला म्हटलं की सर याचे नेते लोक आहे ना म्हणे, ठाकरे सर वाईट नका म्हणून घ्या, त्याचं स्टेटमेंट सांगतो। त्यांनी म्हटलं याचे नेते लोक आहे म्हणे, हे नालायक असतात म्हणे, भांडण लावतात म्हणे आपल्यामध्ये म्हणे, काहीतरी वादग्रस्त वक्तव्य करतात म्हणे आणि म्हणे आपल्यात भांडण लावतात म्हणे। म्हटलं हो सर बरोबर आहे, तो कुठल्याही पक्षाचे असो, हे सगळे तसंच असतात म्हटलं। नाही तर म्हणे हे हा जो नवाब मलिक आहे म्हणे, त्याने त्याच्या धर्माचं नाव घेतला आणि म्हणे हा नवाब मलिक म्हणे झाला म्हणे, तो तर हा होता म्हणे काय ते नाही उचलत का रद्दी वगैरे काय म्हणतात त्यांना, भंगारवाला, येस भंगारवाला, तो भंगारवाला होता म्हणे आणि मार नेता बनला म्हणे, आता आम्हाला शिकवते म्हणे तो म्हणे, हा हिंदू मुस्लिम दंगे घडवते म्हणे, मुस्लिमांच्या साईडनं बोलते म्हणे नेहमी। हा देश कोणाचा आहे म्हणे, नक्की हा देश आमचा आहे म्हणे। तुमचा आहे म्हणजे तुमचा आहे म्हणजे काय, तर मग म्हणे पासर म्हणे या देशामध्ये ख्रिश्चन धर्म केव्हा आला, इंग्रज आल्यानंतर आला ना म्हणे, हो इंग्रज आल्यानंतर आला। मग म्हणे मुस्लिम धर्म केव्हा आला म्हणे, मी म्हटलं मुस्लिम धर्म माझ्या वाचण्यानुसार बाबर जेव्हा आला होता, मे बी 1200-1300 मध्ये जेव्हा बाबर आला त्यावेळेस आला। हो बरोबर म्हणे, मग त्याच्या आधी कोणता धर्म होता सर म्हणे, हिंदू धर्म होता म्हणे आमचा म्हणे, म्हणून म्हणे हा देश म्हणे आमचा आहे। आणि एक गोष्ट सांगतो, यांची मेंटॅलिटी तीच आहे, ज्ञानवापी मस्जिद में खोदो वहां पे कुछ तो भी हिंदू वाला कुछ तो भी निकालो, अयोध्या में बाबरी मस्जिद को गिराओ वहां पे राम मंदिर बनाओ, हेच काम यांना करायचं। आणि हे काम करून आता मला वाटतं 2-3 दिवसा आधीची गोष्ट मी हे बघितलं की 2024 मध्ये मोदींचा एक अजेंडा राहणार आहे ठाकरे सर, आणि तो अजेंडा हा राहणार आहे, मागे जरी राम मंदिरची गोष्ट केली होती, आता तो राम सेतू जे आहे, सेतू समुद्रम जे रामेश्वरम वगैरे साईडला साऊथला आहे, त्याच्यावर दावा करणार आहे की तिथे पूल होता, म्हणजे रामाने निर्माण केलेला तो पूल होता। मला त्या पुलावर तर काही बोलायचं नाही, मला हे बोलायचं की त्याचा मागचा उद्देश काय, त्याचा मागचा उद्देश इस देश को हिंदू राष्ट्र बनाना, त्यांचा उद्देश आहे इस देश को हिंदू राष्ट्र बनाना है। इस देश को हिंदू राष्ट्र क्यों बनाना है भाई, ये देश अगर सिर्फ हिंदुओं का होता तो हिंदू राष्ट्र कब का होता। लेकिन सांस्कृतिक लड़ाई, जो आप राजकीय एकता की बात कर रहे हैं हम लोग यहाँ पे, यहाँ सांस्कृतिक एकता की जरूरत है, तभी राष्ट्रीय एकता हो पाएगी। और राष्ट्रीय एकता के लिए सांस्कृतिक एकता की जरूरत इसलिए है क्योंकि हम में से बहुत सारे लोग ये जानते हैं कि हम पैसे लेकर क्रिश्चियन बनते हैं, हमारे लोग ट्राइबल्स को बनाया जाता है पैसे लेकर क्रिश्चियन, हमारे लोग बिना खतना किए मुस्लिम भी बन गए हैं। आप लोग देखोगे मोहर्रम के समय में बोलो दिन करते हुए हमारे लोग दिखेंगे। हमारे यहाँ महाराष्ट्र में ये चित्र है, गुजरात में क्या है मुझे नहीं पता सर, लेकिन यहाँ पे है, यहाँ पे वो पंजा लेके बोलो दिन करते रहते हैं, ठीक। लेकिन ये जो 2 चीजें वो दिखती है हमको, एक तीसरी चीज हमको नहीं दिखती, हमारे ऊपर में जो सांस्कृतिक अतिक्रमण हुआ है हिंदुत्ववाद, वो हमको आज तक नहीं दिखा। आणि हे अतिक्रमण जेव्हा हटेल त्यावेळेस कुठेतरी राष्ट्रीय एकतेची गोष्ट होईल। कारण मी इथे बघतोय, मी बिरसा मुंडांना बघतो, मी इथे फुल्लेसूर आमचे बाबुराव शेळवाके यांना बघतो, मी इथे राणी दुर्गावतीला बघतो, मी इथे कुमराम भीमला बघतो, मी इथे राणापुंजा भीमला बघतो, या सगळ्यांना बघतो। आणि या सगळ्यांना बघितल्यानंतर मी कुठेतरी हे बघतो की या लोकांनी लढाई कोणती लढली। इस देश को 75 साल हो गए, बावजूद इसके बिरसा मुंडा का नाम जब मैं पढ़ता था तब तो नहीं पढ़ा, लेकिन जब मैं पढ़ाने लगा तब आया नाम बिरसा मुंडा का नाम, और सिर्फ बिरसा मुंडा का ही नाम आया, क्योंकि हमारे देश के इतिहासकारों ने सबसे ज्यादा बड़ी हरामखोरी की है। सर्वात मोठी हरामखोरी त्यांनी ही केली की या महाराजांनी तो किल्ला जिंकला, या महाराजांनी तो गड जिंकला, हे सगळं वाचलं, पर वो गढ़ बनाया किसने, वो किला बनाया किसने, ये कभी नहीं पढ़ा हमने और ना कभी लिखा गया। ते जेव्हा लिहिलं जाईल, ते लिहिणारे जेव्हा जन्म घेतील, ते लिहिणारे जेव्हा तुमच्या आमच्यामधून निर्माण होतील,
तेव्हा सांस्कृतिक एकता निर्माण होईल, आणि जेव्हा सांस्कृतिक एकता निर्माण होईल तेव्हा राजकीय एकता निर्माण होईल, असं मला वाटतं. और इसके लिए मुझे लगता है जो आए अगर उसूलों पे आज तो टकराना जरूरी है, जो आए अगर उसूलों पे आज तो टकराना जरूरी है, और हो अगर जिंदा तो जिंदा नजर आना जरूरी है, जिंदा नजर आना जरूरी है. हे आम्हाला समजावं लागेल. राजकीय एकतेच्या गोष्टी करत असताना मला माझ्या समाजाचे ते लोक जे सत्तेमध्ये असतात आणि जे सत्तेच्या विरोधात असतात त्यांची दुटप्पी भूमिका पाहायला भेटते. काय, मी जेव्हा महाविकास आघाडी सरकार होती त्यावेळेस विपक्ष मध्ये असणारे जे लोक होते त्या लोकांमधले आपले जे आमदार होते आपल्याला बापरे काय बोलत होते, हा ये बोगस वो बोगस अद्रक लसूण सगळं खूप बोलले. ते एक होते आमदार, मी नाव नाही घेत, सॉरी, नाव घेईल तर ते त्यांना मनातून असं वाटेल की आमच्या समाजाच्या व्यक्ती आमच्या समाजाच्या समोर लक्तरे काढत आहे आमचे म्हणून, तर मी ते नाव घेणार नाही. पण ते बघा, मिशनला पीड देऊन तो व्यक्ती काय बोलत होता, असं झालं, हे बोगस आले, ते बोगस आले, खूप बोलले खूप बोलले खूप बोलले, आणि आता सत्तेत आल्यानंतर तो बोगसच्या बी कुठे गेला काही समजून येत नाही. ही जेव्हा गोष्ट दिसते ना तेव्हा वाटते की आम्ही राजकीयरित्या किती दिवाळखोर झालेलो आहोत, किती दिवाळखोर झालेलो आहोत हे दिसते आम्हाला की सत्तेसाठी आम्ही इतके पिपासलेलो आहोत की आम्ही आमच्या समाजासोबत गद्दारी करत आहोत, आणि आमच्यामध्ये विभीषणपणा जो घुसला त्याच्यामुळे आमचा जो एवढा मोठा समाज आहे तो हारत आहे, त्या विधानसभेमध्ये हारत आहे. आणि या लोकांना यांची जागा जेव्हा आम्ही दाखवू तेव्हा सांस्कृतिक एकता आणि राजकीय एकता या दोन्ही गोष्टींचा जो परिणाम दिसेल तो आम्हाला विधानसभेच्या इलेक्शन मध्ये दिसेल. क्योंकि इन लोगों को ये नहीं पता, जो लगेगी आग तो आएंगे कई घर सद में, जो लगेगी आग तो आएंगे कई घर सद में. यहाँ पे सिर्फ हमारा मकान थोड़ी है, यहाँ पे सिर्फ हमारा मकान थोड़ी है, और जो आज साहिब मसनत है, जो आज साहिब मसनत है, कल नहीं थे और कल भी नहीं होंगे. जो आज साहिब मसनत है वो कल नहीं होंगे. किराएदार है, जाति मकान थोड़ी है, और सभी का खून है शामिल इस देश की मिट्टी में, किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है. हे सांगावं लागेल आम्हाला, आमच्या लोकांना आता. कारण आता त्यांना असं वाटते की मी जर आमदार झालो तर आता मला आमदार बनणं, पुढे पण आमदार बनण्यापासून कोणी रोखू शकत नाही, कारण आमचे लोक जे आहे असे आहे ना, असे आहे की मी आलो पेंडाम, हा ठीक आहे, पेंडाम उभा आहे का, अरे ठीक आहे, दिला वोट, नाही आता हे नाही चालणार, आता हे नाही चालणार. आता हे सांगावं लागेल की बेटा 5 वर्षात कितीदा तू आमच्या समाजाचे मुद्दे त्या विधानसभेमध्ये उचलले आहेत त्याचे व्हिडिओ दाखव. क्योंकि अब हमको विश्वास करना पड़ेगा, बाप दाखव नाही तर शांत कर या गोष्टीवर. तेव्हा आम्ही म्हणून राजकीय एकता आली आहे, तेव्हा आम्ही म्हणून सांस्कृतिक एकता आली. बोलण्यासारखं खूप आहे माझ्याकडे. जसं मी सांगितलं, being a scientific researcher of Gurdjieff philosophy, I can talk on anything. खूप सारं बोलू शकतो, खूप सारं. पण ऑब्विसली एका वेळानंतर आम्ही हळूहळू एखाद्या गोष्टी जसं सांगू लागतो, आणि ते जेव्हा घागर भरल्यानंतर जेव्हा मग आणखी आपण त्याच्यात पाणी टाकतो ते सगळं वाहून जाते, आणि ते मला होऊन जायचं नाही. जे काही मी सांगितलं ते सगळं इथं फिट झालं पाहिजे. कारण हे जे कार्यक्रम इतकं खर्च करून केलेला आहे, खूप आनंद वाटते मला की आमच्या समाजातले लोक इतका मोठा कार्यक्रम आयोजित करतात, इतक्या साऱ्या लोकांना बोलवतात, त्यांची येण्या जाण्याची सोय करतात, आणि तेवढं असून सुद्धा जर तुम्ही इथून विचारांची जर शिदोरी घेऊन गेले नाही
तर सगळं वेस्टेज होईल आणि हे वेस्ट प्लीज होऊ देऊ नका. कारण आमच्या समाजाच्या लोकांचा जो पैसा इथं लागलेला असेल तो पैसा त्यांनी खूप कष्ट करून मिळवलेला असतो आणि त्या कष्टाचं चीज झालं पाहिजे. म्हणून इथून विचारांची शिदोरी घेऊन जा. एक वेळ तर जेवण नाही केलं तर चालेल, पण विचारांची शिदोरी तुम्ही घेऊन गेले पाहिजे. हे या कार्यक्रमाचे साथ होतं. दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो आणि संपवतो सर. मी खूप लोकांकडून ऐकलं एक सायंटिफिक अप्रोच पुन्हा सांगतो. सायंटिफिक नाही आहे पण हा थोडासा लॉजिकल ऍस्पेक्ट आहे. लॉजिकल ऍस्पेक्ट कसा की मी लहानपणापासून ऐकत आलो होतो. लहान लेकरू जेव्हा जन्म घेते, आई लहान लेकरू जेव्हा जन्म घेते तो मैंने सुना था की वो माँ हे शब्द पहिली बार बोलतात. मग मी म्हटलं तो मराठी बोलत असेल तर आई हा शब्द म्हणत असेल, तो हिंदी बोलत असेल तर माँ, और अंग्रेज का बच्चा क्या बोलता होगा? मॉम बोलता होगा या मम्मा बोलता होगा पहला शब्द. लेकिन ये सब चीजों को मैं नकारता हूँ और ये बोलता हूँ जो पहिला शब्द हा तो पहिला शब्द आपल्या आईसाठीच म्हणतो आणि तो पहिला शब्द गोंडी असतो. तो असतो ए या ए या ए या म्हणजे आई. गोंडी म्हणजे या म्हणजे आई होते आणि तो पहिला शब्द जरी त्याला भूक लागली तर तो ए या असं म्हणतो. आणि म्हणून पहिला शब्द हा गोंडीच शब्द शिकतो. तो जो आमचा या प्रकृतीमध्ये जन्म घेणारा पहिला जीव आहे, तो जो मनुष्य जीव आहे तो कुठल्याही जातीचा, कुठल्याही समाजाचा आणि कुठल्याही देशाचा का असेना. दूसरी चीज जो गोंडियन फिलोसॉफी के हिसाब से कन्ना के समय जो बोला था त्याच्यासाठी आमच्याकडे एक गोंडियन पासा आहे. संयम खंडाना गंडोदीप, नलोम खंडाना अंडोदीप. संयम खंडाना गंडोदीप, नालोम खंडाना अंडोदीप, नरोम खंडाना धरती मंडा, सारू खंडाना सिरदीप. धरती राजा शंभू आंदूर, वेन राजा लिंगोरो, धरती दाई मुला आंदूर, वेन दाई रायतर गंगोरो. धरती दाऊ सल्ला आंदूर, दाई आंदूने गायलारो, सबू जीवाणू पोएसियाना पेन मला फळारो. आणि या गोंडी पाठामध्ये संपूर्ण जिओलॉजिकल ऍस्पेक्ट जीवन बाय द अल्फ्रेड वेगनर, टेक्टोनिक प्लेटची सरकण्याची जी थेअरी त्याने सांगितली, टेक्टोनिक प्लेट सरकण्याची जी थेअरी त्याने सांगितली, ती थेअरी ज्या अल्फ्रेड वेगनरने सांगितली त्या अल्फ्रेड वेगनरची थेअरी ऑलरेडी आमच्या गोंडी पाठामध्ये मॅच करके देखो, सब समझ में आहे. आम्ही लग्नामध्ये बघतो आमची संस्कृती जे मंडप असते, आमच्या ज्या आया बहिणी आहेत ज्यांचे लग्न झालेले आहेत आणि इकडे जे आमचे बंधू आहेत ज्यांचे लग्न झालेले आहेत त्यांनी बघितलं असेल लग्नामध्ये 9 डेरीचा मंडप असतो सर. आमच्या 9 डेरीचा असतो ना. तो 9 डेरीचा का असतो? कधी आला का प्रश्न डोक्यात? मंडप 9 डेरीचाच का? आता हा जो मंडप बनवला आहे त्याच्यासाठी 9 पेक्षा जास्त डेऱ्या लागले किंवा ते टाकायला गेलं तर 4 डेऱ्यांमध्ये मंडप बनते, पण 9 डेऱ्याचाच मंडप का? कारण संयुम खंडाला गंडोदीप, 5 खंडाचा गोंडोना लँड, नालुम खंडाला अंडोदीप, 4 खंडाचा अंगार लँड, ज्याला नॉलेजला म्हणतो. 5 आणि 4 9. त्या 5 आणि 4 9 खंडाचा जो प्रतिनिधित्व करतो तो आमचा संबुसाई बनलेला तो नवरदेव करतो. आणि म्हणून त्या नवरदेवाची ती जागा त्या 9 खंडाच्या प्रतीक म्हणून 9 डेऱ्यांचा मंडप बनवले जाते. हे आम्हाला आमच्या संस्कृतीमधून कळेल आणि समजेल. आणि त्याच्यासाठी आम्हाला आमच्या गोंडियन कल्चर, गोंडियनच नाही कुठल्याही ट्रायबल कल्चरमध्ये जा, त्याच्या वेगवेगळ्या परंपरा पहा, त्याच्या वेगवेगळ्या रीती ज्या चाली ज्या आहेत ज्या रूढी आहेत त्या रूढींमध्ये जा. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की कुठेतरी आमची संस्कृती सायंटिफिक ऍस्पेक्ट्सवर डिपेंडंट आहे, सायंटिफिक ऍस्पेक्ट्सवर आधारित बनवलेली आहे. सांगण्यासारखं पुष्कळ झालाय, आता बोलत नाही कारण मी पण थकलो, तुम्ही पण थकले. तर शेवटी मी एक कविता लिहिलेली आहे ती म्हणतो आणि संपवतो. कविता अशी आहे. उस दिन जो किया था तुमने दोहरा न पाया आज तक कोई. उस दिन जो किया था तुमने दोहरा न पाया आज तक कोई. तेरी वीर गति को सुनकर, तेरी
वीर गति को सुनकर गोंडवाना की जनता रोई। तेरी वीर गति को सुनकर गोंडवाना की जनता रोई। तेरी वीरता का बखान पल पल ये इतिहास करेगा। तेरी वीरता का बखान पल पल ये इतिहास करेगा। जब जब होगा वीरों का स्मरण, जब जब होगा वीरों का स्मरण, तुमको भी वो याद करेगा। जब जब होगा वीरों का स्मरण, तुमको भी वो याद करेगा। शब्दों में भी न वर्णित हो, शब्दों में भी न वर्णित हो, ऐसी तेरी वीर गाथा है। शब्दों में भी न वर्णित हो, ऐसी तेरी वीर गाथा है। और तेरी उस वीरता के आगे, तेरी उस वीरता के आगे यह सोडुम शीश झुकाता है। यह सोडुम शीश झुकाता है। यह सोडुम शीश झुकाता है। सुरुवात तेव्हा सुरुवात गोंडवाना सुरुवात थोडा प्रेम धन्यवाद।